अलीकडच्या काळात निवडणुका जवळ आल्या तशा काही ना काही कारणांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं, लोकांमध्ये दुही निर्माण कशी होईल जात धर्म पंथाच्या नावाने, यासाठीचे प्रयत्न सुद्धा केले जातात. तर कालचं तर एक उदाहरण असं आहे की रामगिरी बाबांच्या माध्यमातून काय जे काही वक्तव्य करण्यात आलं प्रोफेट मोहम्मदच्या बाबतीत सुद्धा, मला आश्चर्य वाटतं की हा काही आता जाणीवपूर्वकाने त्याच्यात पण पुढे जाऊन असं म्हणायचं की नाही आम्ही तुमच्या केसालाही धक्का लावू देणार नाही. आपण समतेचं राज्य म्हणतो, शेवटी संविधान धोक्यात आहे हे आपण सारखं म्हणत आलो. का म्हणत आलो? की संविधानाचे जे तत्व आहे, ज्या मूळ पिलर्सवर संविधान उभा आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय, या स्वातंत्र्याच्या 4 खांबांवर संविधान उभा आहे. आणि त्यामुळे या खांबांना एक धोका निर्माण करण्याचं काम किंवा यामध्ये बदल व्हावा अशा पद्धतीचा प्रयत्न होण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र राज्य सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे.